पाकिस्तान सोबतची मॅच महागात गेली। भाजपचा अजेंडा उघडा पडला। तुम्ही त्यांचं पाणी बंद केलं, त्यांची लोक भारतातून हकलून दिली, पण मॅचसाठी हातमिळवणी केली। आता काही कौतुक नाही। भारत पाकिस्तान मॅच निकाल काय, लोकांनी लाईव्ह युद्धच पाहिलं। ऑपरेशन सिंदूर करून बदला घेतला। नॅरेटिव्ह चांगले सेट, पण लोकांना आजही कळेना कोण जिंकलं आणि कोण हरलं, नेमकं घडलंय का। भारत आणि पाकिस्तान मॅचची चर्चा सुरू झाली। ज्या पाकिस्तानवरती आपण हल्ला केला, ज्या पाकिस्तानचे आपण तळघर उद्ध्वस्त केले, ज्या पाकिस्तानातील दहशतवादी लोकांचा चेहरा आपण उघडा पाडला आणि ऑपरेशन सिंदूर करून आपण पाकिस्तान विरुद्धची लढाई जिंकलो असं जे भारतभर सांगितलं गेलं होतं, त्याचंच काय झालं असा प्रश्न पुन्हा एकदा राज ठाकरेंनी विचारलेला दिसतोय। भारत आणि पाकिस्तान मॅच होणं खरंच गरजेची होती का? सगळा काही पैशांचाच खेळ आहे का? तुम्ही कसं विसरून गेले? तुम्हीच तर सेट केलं होतं की त्यांनी जात नाही, धर्म विचारला, त्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या, आपणही आपला धर्म सांगून त्यांना गोळ्या घालणार, या पद्धतीचं बोललं गेलं। त्यांचं तुम्ही पाणी बंद केलं। पाकिस्तानातील जे लोक भारतात आहेत त्यांना तात्काळ पाकिस्तानात हकलून दिलं। हे सगळं केल्यानंतर भारत आणि पाकिस्तान मॅच झालीच कशी? बरं, ही मॅच झाली तर झाली, त्यातही चांगलं नॅरेटिव्ह सेट केलंय की जेणेकरून लोकांनी पुन्हा भारताचं गुणगान करावं, मात्र तसं काही होताना दिसत नाही। आशिया कप 2025 मध्ये काल टीम इंडिया आणि पाकिस्तानमध्ये सामना झाला। या मॅचमध्ये भारताने पाकिस्तानी संघावर दणदणीत विजय मिळवला। हा सामना आपण जिंकलो, पण त्यापेक्षा चर्चा सुरू आहे ती भारताने पाकिस्तानी टीमला दिलेल्या वागणुकीची। चिडचिड, अस्वस्थ पाकिस्तानी क्रिकेट टीमने आता भारतीय संघाविरुद्ध एक मोठं पाऊल उचललंय। आशिया कप 2025 मध्ये भारताने पाकिस्तानला हरवलं। टीम इंडियाने पाकिस्तानी संघाचा फक्त दणदणीत पराभव केला नाही, तर त्यांना जाहीरपणे अपमानित सुद्धा केलं। टीम इंडियाने पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास नकार दिला। टॉसच्या वेळी टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार यादवने पाकिस्तानी कर्णधाराशी हात मिळवला नाही। त्याशिवाय मॅच जिंकल्यानंतर भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी टीमला अजिबात भाव दिला नाही। भारतीय टीमच्या कुठल्याही खेळाडूने पाकिस्तानी टीममधल्या सदस्याशी हस्तांदोलन केलं नाही। पाकिस्तानी खेळाडू हँडशेकसाठी आतुर असताना टीम इंडियानं ही कृती केली। भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी टीमशी हस्तांदोलन केलं नाही, त्यावरून आता वाद निर्माण झालाय। बातमी अशी आहे की पाकिस्तानी क्रिकेट टीमने या विरोधात आता एक पाऊल उचललंय। टीम इंडियाने हस्तांदोलन न करणं पाकिस्तानच्या जाम जिव्हारी लागलंय। पाकिस्तान क्रिकेट टीमच्या मॅनेजरने पीसीबीच्या इशाऱ्यावरून भारतीय टीमची तक्रार केली आहे। त्याआधी कॅप्टन सूर्यकुमार यादवने पाकिस्तानवर मिळवलेला विजय पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मारल्या गेलेल्या निरपराध नागरिकांना समर्पित केलाय। भारतीय टीमला टॉप ऑफिशियल्सकडून स्पष्ट आदेश देण्यात आलेले होते की त्यांनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करू नये, पण मुद्दा असा निर्माण होतो की हस्तांदोलन केलं नाही, पण आम्ही मॅच तर खेळलो, यातून काय तुम्ही सिद्ध केलेलं आहे? मुळात मॅच खेळायची गरज होतीच का, असा प्रश्न या निमित्ताने तयार झालेला आहे। यावरती राज ठाकरे यांनी सुद्धा भाष्य केलं असून त्यांनी पहलगाम हल्ला आणि भारत पाकिस्तानच्या सामन्याच्या पार्श्वभूमीवर एक व्यंगचित्र पोस्ट केलंय। जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम मध्ये झालेल्या हल्ल्याविरोधात सगळे संबंध ताणले गेलेत। आता एकंदरीतच भारत पाक सामन्याच्या विरोधात आक्रमक भूमिका राज ठाकरेंनी घेतली आहे। यानंतर राज ठाकरे यांनी देखील व्यंगचित्रातून भाष्य केलंय। त्यांनी भारत पाकिस्तान सामन्यात नेमकं कोण जिंकलं आणि कोण पराभूत झालं असा प्रश्न उपस्थित केलेला आहे। तसेच व्यंगचित्रामध्ये आयसीसी आणि गृह मंत्रालय प्रतिकात्मक आहे, मित्रांनो कृपया उठा, आपण जिंकलो, पाकिस्तान हरला, असे पहलगाम येथे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या मृतदेहांना सांगताना ते दिसत आहेत। दरम्यान या सगळ्या गोष्टींवरून प्रश्न जसाच तसाच आहे। आता मॅचमध्ये जिंकले काय आणि हरले काय? लोकांनी भारत पाकिस्तान लाईव्ह युद्ध बघितलंय, ऑपरेशन सिंदूर बघितलंय, मात्र तिथेच ट्रम्पने दिलेले आदेश आणि थांबलेलं युद्ध सुद्धा बघितलंय। त्यामुळे भारत नेमकं कोणाच्या कटपुतलीवर नाचतोय असा प्रतिप्रश्न तयार झालाय। या भूमिकेकडे तुम्ही कसं पाहता? कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा। जय महाराष्ट्र।